मित्रांनो नमस्कार. मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, असे काही प्रसंग जीवनामध्ये घडून येतात जे आपली ही अनुभूती बनत असतात. म्हणजे सर्वच काही विखरून गेलेले आहे, सर्वच काही संपलेले आहे. आता काही एक शिल्लक राहिलेले नाही. आता जगण्यात अर्थच नाही. आता सर्व संपले आहे. आता जगण्याची आशाच नाही. अशा पद्धतीने पूर्णतः निराशा आपल्या वर्तुळात आलेली आपल्याला दिसते. कुठलाही एक मात्र मार्ग आपल्याला दिसत नाही किंवा जराही टिंब प्रकाशाचे त्या अंधाऱ्या आयुष्यात आपल्याला दिसत नाही. असे सर्वच आपल्याला संपल्यासारखे वाटते. मार्ग निष्ठूर झाल्यासारखा वाटतो आणि सर्वच इकडे निराशा, दुःख, चिंताच घेरलेली आपल्याला दिसून येते. असेच आपल्या आयुष्यामध्ये जर होत असेल तर अशा प्रसंगी आपण काय करतो? तर अशा प्रसंगी आपण काहीतरी वाईट करतो, आपलेच अहित घडून आणतो किंवा आत्महत्याकडे वळतो आपण. असेच निराशेने किंवा निराशेच्या गर्तेमध्ये किंवा अंधारामध्ये आपले आयुष्य आपल्याला वाटत असेल, जराही मार्ग मिळत नसेल, तर मित्रांनो अशा प्रसंगी शांत राहणेच अधिक महत्त्वाचे. यासाठी उदाहरण आपल्याला खूप छान असे सांगता येईल की मित्रांनो, आपण अनेक परीक्षा दिलेल्या आहेत. वर्गामध्ये सुद्धा आपण बसलेलो आहोत आणि आपलीच परीक्षा विद्यार्थी म्हणून सुरू आहे. अशा अनेक परीक्षा आपल्याच झालेल्या आहेत. मित्रांनो, अशावेळी आपले शिक्षक वर्गामध्ये असतात. आपण शांतपणे कुठलाही आवाज न होता विद्यार्थी म्हणून पेपर सोडवत असतो आणि अशा प्रसंगी नेहमी सतत वर्गामध्ये आपल्याला शिकवत असणारे शिक्षक मात्र परीक्षेच्या वेळी हे अगदी शांत असतात, कुठलाही आवाज न करता. मित्रांनो, अशीच आपल्या जीवनाची स्टोरी आहे, अशीच आपली हकीकत आहे. जेव्हाही आपल्याला वाटते सर्व संपलेले आहे, तर हे समजा की ही आपली परीक्षा आहे आणि वेळ आपली परीक्षा घेत आहे. नक्कीच ही परीक्षा संपली, इथला कालावधी संपला की नंतर कुठला तरी वेगळा मार्ग आपल्याला नक्कीच मिळेल. इथे मौन राहून, शांत राहून आपण जर कार्य केले तर नक्कीच ही परीक्षा आणि यातून आपण जर निघालो तर नक्की जीवनाला कलाटणी वेगळ्या पद्धतीची मिळणार आहे आणि जीवन खूप चांगले असणार आहे हे समजावे. हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.